हॅलो दादा, हॅलो हॅलो, चेक चेक चेक, यस, थँक्यू सो मच. शिवा प्रीमियर लीगचा आपण पाहतोय. फायनलचा सामना जय मासोळे स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. हा चेंडू इथे मात्र फटका जोरदार, स्विच इटचा लाजवाब फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. 6 धावांची मोहर या चेंडूवरती लावली गेली. चेंडू अगदी सुसाट वेगाने बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. जय मासोळेची बॅट मैदानामध्ये तळपली गेली आहे. आरके गोलंदाजी मार्कर, हा चेंडू परत एकदा शरीर भेदक मारा, रन मिळणार नाही. निखिल मुत्ता तत्परतेने चेंडू पर्यंत पोहोचला, धाव मात्र इथे मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल. ऋषिकेश गायकवाड गोलंदाजी मार्कर, हो 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 हो, दांडी 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 गुल. जय मासोळेचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. मागच्या बादने उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज होईल जय मासोळे इथे बाद. मोठी विकेट, मोठा फलंदाज, मोठा झटका. टीम K90 मोठा फलकावरती आपण पाहतोय. धावा जमवतात 28 रन. ते मात्र रंगतदार होताना पाहायला मिळतीये. धाव फलकावरती आपण पाहिलं तर 28 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 4.1 चेंडूचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय. फायनलचा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. फायनलचा धमाका मैदानामध्ये रंगलेला हा रंगारंग सोहळा. श्रीमंत शिवाजी प्रीमियर लीगचा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. 28 रन. हा चेंडू इथे आपण पाहतोय. अपील तिथे केली आहे आणि ते तिसऱ्या पंचाकडे मात्र सूचना, तिसऱ्या मात्र चेक करायला लागेल. व्हाईट बॉल केली गेली. तिसऱ्या पंचाकडे मात्र सूचना केली आहे. पाहूया तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतोय. मॅचला परत बाद. ते हा चेंडू परत एकदा स्विच हिट खेळण्यात निर्धाव चेंडू मात्र इथे टाकला जातोय. परत एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. समीर यावेळेस बॅक टू बॅक चेंडू डॉट बॉल. समीर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. पंचांचा इथे ओव्हर समाप्तीचा इशारा मात्र आलाय. यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुणे टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतोय. अनेक प्रेक्षक या लाईव्ह प्रेक्षेपणासाठी आता जोडले गेले. यस, अगदी पुणे टेनिस क्रिकेट.in चं प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचत असेल, कव्हरेज अगदी क्लॅरिटी मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच या खेळासाठी, या क्रिकेटसाठी, या क्रिकेटचे दर्दी प्रेक्षकांना विनंती की आपण या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे मेसेज करून सूचना कळवा या चॅनलसाठी. त्यापुढे एकदा मैदानामध्ये हा चेंडू स्विच हिटचा सुंदर फटका तेजराज देशमुखच्या बॅट मधून हा आलाय चौकार. 4 धावा.
धावफलक आता आपण पाहतोय वेगाने धावफलक पुढे सरकताना 33 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. तेजराज देशमुखचे चेहऱ्यावरचे हावभाव देखील इतक्या अप्रतिमपणे इथे टिपले गेले. जागा बनवत खेळलेला सुंदर फटका, तेजराजच्या बॅट बंद आणखी एक आलिशान फटका, यावेळेस आलाय षटकार, 6 धावा. षटकाराची मोहर मात्र या चेंडूवरती लावली गेली. तेजराज अगोदरच चेंडू पाहिला तर तो आतमध्ये घुसला आणि शॉर्टपिच चेंडूचा मात्र त्याने पुरेपूर फायदा घेत फुल पॉवरफुल आणि चेंडूला केलंय सीमारेषेच्या बाहेर गोल. अप्रतिम षटकार इथे तेजराजच्या बॅट मधून. हा चेंडू मात्र सुरेख होता. पाहिलं तेजराज परत एकदा आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणखी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. एक चांगला चेंडू इथे पेश केला. आरिफ गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, निखिल मुत्ताच्या जवळून चेंडू मात्र पास झालाय. सुंदर फटका होता. कोणत्याही क्रिकेटच्या कॉपी बुक मध्ये हा फटका तुम्हाला पाहायला मिळणार नाही. इतका वेगळा फटका इथे पाहायला मिळाला. निखिल मुत्ता थोडीशी जागा बदलली आणि त्याच्या जवळच हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर खेळला गेला. धावफलक आपण पाहतोय 43 रन, 43 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. 2.4 चेंडूचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय. हा चेंडू इथे पाहतोय आपण पंचांचे दोन्ही हात झाले जमिनीवर समांतर, कळवलं इथे 10 बाय अवांतर. व्हाईट बॉल. तेजराज परत एकदा बॅटिंग साठी तयार. आरिफ गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. धावफलक अगदी पाहिलं तर 44 धावांवरती पोहोचलाय. अजूनही 2 चेंडू या षटकातील मात्र शिल्लक असेल. K19 युनिकॉर्न डेव्हलपर संघासाठी मात्र हा धावफलक महत्वाचा असेल. फटका चांगला खेळलाय आणि हा चेंडू सरळ जातोय खेळाडू कक्षांमध्ये. षटकार, 6 धावा. तेजराज देशमुख मैदानामध्ये आग ओकणारी बॅटिंग करतोय. तेजराज देशमुखच्या बॅट मधनं आलेला हा जबरदस्त तडाखा होता. परत एकदा जागा बनवली, लालाचा हल्ला आणि ते चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लाला का बल्ला अब मैदान में बोलने लगा है और वो भाषा बोलने लगा है 6 और छक्कों की भाषा. लाला का बल्ला मैदान में बोलता हुआ नजर आ रहा है. बॅक टू बॅक षटकार मात्र खेळले जात आहेत. बॅक टू बॅक इथे मात्र आतिषबाजी केली जाते. चान्स होता इथे पण थोडासा अवघड चान्स होता. चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत अब तक 56 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. धावफलक अगदी वेगाने पुढे सरकताना पाहायला मिळते. शेवटचे 7 चेंडू आता या इनिंगचे मात्र शिल्लक असतील. अंतिम 6 चेंडू असतील. सॅम बॅटिंग साठी तयार. पहिला चेंडू सॅमचा सुरेख फटका, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फार वेगाने क्षेत्ररक्षक मात्र धावत आला होता. चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. जबरदस्त फटका. समीरच्या बॅट मधून आलेला एक सुंदर फटका होता. षटकार. परत एकदा सॅम आक्रमक बॅटिंग करतोय. आणखी एक टोले जंग फटकार. शॉर्ट पिच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा करत चेंडूला खेळलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सॅम परत एकदा बॅटिंग तयार. परत एकदा शॉट. इथे मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू इथे पाहतोय आपण बॅटवरती आला नाही. रनआउटचा चान्स आणि ते फलंदाज मात्र होईल धावबाद. विकेटचं पतन. विशाल चव्हाण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आजचा दिवस मात्र विशाल चव्हाणने चांगलाच गाजवला पण अगदी या मॅच मध्ये मात्र पहिल्या 2 चेंडू ते आलेले 2 षटकार आपण पाहिले. त्यामुळं इथे मात्र या ओव्हर मध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च होताना आपण पाहिल्या. धावफलक जाऊन पोहोचला 68 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि येणारे या 3 चेंडू मध्ये 12 ते 15 धावा जर आल्या तर एक मोठा फायटिंग स्कोर नक्कीच पाहायला मिळेल. धावफलक आपण पाहतोय 68 रन.
शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. तेजराज देशमुख स्ट्रायकिंग एंडवरती 48 धावांवरती तेजराज देशमुख बॅटिंग करतोय. 48 रन तेजराज देशमुख आणि तेजराज देशमुखच्या बॅटमधनं वाघाची दहाड फोडला पहाड कडकडी षटकार आणि त्याचबरोबर तेजराज देशमुखच्या 50 धावा पूर्ण होतात. 50 अप 50 धावा इथे तेजराज देशमुखच्या मात्र पूर्ण. त्याचबरोबर तेजराज देशमुखच्या 50 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. परत एकदा तेजराज देशमुख मैदानामध्ये आग ओकणारी बॅटिंग करतोय. हा चेंडू देखील फेकलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. K19 युनिकस डेव्हलपर्स टीम मात्र सर्वांना आश्चर्याचे धक्के देत फायनल मध्ये पोहोचला. पण फायनल मध्ये देखील दमदार काम त्यांचं पाहायला मिळतंय. फटका फसला चेंडू हवे क्षेत्ररक्षक फार दूर आणि ते दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ आणि त्या अगदी पाहतोय आपण फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. धाव फलकात धावा आताच्या 2 धावा. धाव फलकात धावा बनवल्या गेल्या 82 धावा. विजयासाठी 83 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलंय. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला शिवाज्ञा प्रीमियर लीग 2026 फायनलची मॅच आणि फायनलची मॅच एका मोठ्या हाय स्कोरिंग मॅच कडे नक्की पोहोचते. 82 धावा बनवल्या. विजयासाठी 83 धावांचं एक भलं मोठं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. पाहूया हे टार्गेट कसं चेस केलं जाईल. ब्याऐंशी धावा बनवल्या. विजयासाठी 83 धावांचं एक भलं मोठं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. तर जशी इनिंग स्टार्ट होईल त्यानंतर आपण समालोचन कक्षामधून येणाऱ्या 2 ओव्हरसाठी ऐकूया शुभम शिंदे सरांना. वेलकम शुभम सर. धन्यवाद. तर बघितलं तर मैदानामध्ये नक्कीच जर बघितलं मैदानामध्ये 82 धावा 83 धावांचं भलं मोठं आव्हान मैदानामध्ये उभं केलंय फायनलसाठी. नक्कीच इथे 83 धावांचं टार्गेट चेस केलं जाणार का पाहावं लागेल. स्ट्रायकिंग बघितलं सलामी जोडी मैदानामध्ये आली आहे. सलामीची जोडी आरके वर्सेस उर्फ लावा
बाद च्या विरोधात केली गेली. नक्कीच धक्का क्रमांक पहिल्या चेंडूवरती फलंदाज झालाय बाद. सर्वात मोठा धक्का संघाला लाला उर्फ तेज इथे आज आपल्या संघासाठी तेज आहे. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज आर्क बॅक टू द पवेलियन. सामने जर बघितली तर इथे निखिल युवा मंच या संघाला पहिला धक्का लागतोय. 83 धावांचं भलमोठं आव्हान मैदानामध्ये शिल्लक आहे. 23 चेंडू 83 धावांची गरज. गायकवाड न्यू बॅटर मैदानात. इथे चेंडूला बिरकावून दिलाय. सीमा रेषा पार इथे आलाय षटकार आणि या षटकारच्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचली 6 धावा. नक्कीच जर बघितलं 6 धावा बलकर दिला. पुढील चेंडू या देखील चेंडूला जर बघितलं दिशा दाखवण्याचं काम केलंय. सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमा रेषा पार. इथे देखील येतोय धावा संख्या 10 गेल्यात. सुरुवातीला जर बघितलं पहिल्या चेंडूवरती विकेट आली. त्यानंतर जर बघितलं तर इथे देखील सामन्याला ऋषिकेश करतोय. नक्कीच क्षमता आहे, ताकद आहे. आज मात्र ती गरजेची देखील आहे. धावा फलकावरती 10 धावा. पुढील चेंडू इथे देखील चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक ऑन द बॉल. सिंगल नक्कीच जोडली जाते. सिंगलच्या मदतीने धावा संख्या 11 या आकड्यावरती पहिल्या षटकातील 4 चेंडू झालेत. 11 धावा फलकावरती. एक फलंदाज झालाय बाद. चार चेंडू मैदानामध्ये झालेले आहेत. इथे देखील जर पाहिलं चेंडू कुठल्या प्रत्येक डॉट प्रेशर मात्र वाढवणारा असेल. पाहावं लागेल पुढे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. पंचांचं इथे षटक समाप्तीचा इशारा. पहिलं षटक उरले. 72 इथे पूर्ण केली जाणार का पाहावं लागेल. षटकार आला आणि षटकारच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 17 धावा. पहिल्याच चेंडूवरती षटकार आला. इथे देखील मोठा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला अडवतोय. नक्कीच 5 धावा वाचवल्या गेल्यात. षटकार वाचवला गेलाय. इथे सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 18 वरती. नक्कीच 17 या आकड्यावरती झेल सुटलाय. नक्कीच तो फलंदाज ठरू शकेल का संघासाठी खतरा. कारण जर बघितलं K90 संघाने आतापर्यंत सुरुवात चांगली केली आहे. इथे शेवट चांगला करू शकतील का.
इथे फटका लाजवाब इथे फटकार आणि अशा 24 या आकड्यावरती सामना अजून संपलेला नाही. ऋषिकेश मैदानामध्ये अजून देखील आहे. सौरभ त्याच्या जोडीला. सौरभच्या बॅट मधून आलेला हा लाजवाब फटका. नक्कीच सौरभ देखील एक चांगला फलंदाज आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये सौरभची खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु या सामन्यावरती विशेषतः जर बघितलं सौरभची खेळी गरजेची होती. तो खेळ मात्र मैदानामध्ये करू शकेल का? इथे चेंडू जर बघितलं तर पडल्यानंतर अख्खी दिशा बदलली. फलंदाजाला मात्र पुन्हा पुन्हा पंचांचे हात जमिनीशी समांतर. धाव देऊन जाईल. अवांतर अवांतर धाव्यांच्या धावसंख्येवर 25 धाव धावफलकावर. मोठा फटका. या देखील चेंडूला पोहोचवलं जाईल सीमारेषा पार. 31 धावा धावफलकावरती. सामना जर बघितलं तर विजयासाठी 13 चेंडू धावा बनवायच्या. 52 52 रन्स गरजेच्या असतील. इथे देखील देऊन जाईल अर्धा अर्धा डझन. या अर्धा डझन धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन 37 या आकड्यावरती. विजयासाठी 12 चेंडू धावा बनवायच्यात. 46 धावा. 46 रन्स नीडेड. नक्कीच इथे टार्गेट पर्यंत पोहोचू शकतील का? स्वयं पोळ इथे गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच जर बघितलं तर धावफलकावरती 37. सामना जिंकण्यासाठी 46 धावांची क्षमता आणि त्याबरोबर तर बघितलं ऋषिकेश या खेळाडूंमध्ये ताकद आहे, क्षमता आहे. सामना जिंकू शकतील का? पाहावं लागेल. करेल मुहूर्त पाहावं लागेल. अजून 12 चेंडू. विजयासाठी 46 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल ऋषिकेश आणि सामन्याचं गणित ठरवणारी हे षटक असेल. नक्कीच स्वयंमध्ये ती क्षमता. गोलंदाजी देखील चांगली करतो. फलंदाजी देखील तितकीच चांगली. जेल आवाज येतो का सर? चला. हॅलो हॅलो. न्यू विशाल यांना विनंती असेल
नक्कीच जर बघितलं तर इथे व्हाईट बॉल आलाय. 38 धावा धावफलकावरती. अजून देखील सामना संपलेला नाहीये. इथे मोठा फटका लावण्याचा प्रयत्न प्रयत्न इथे टिपला जातोय जेल. संपतो बॅटरचा खेळ की पंचांचा इशारा येईल. चेंडू सीमारेषच्या पार. षटकार. ते षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 44 आकड्यावरती. जेल नक्कीच टिपला गेला होता परंतु क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. इथे षटकार आलाय 44 धावफलकावरती. सामना अजून देखील ऑन आहे. इथे हा चेंडू फसवा होता. स्वयं इथे गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच जर बघितलं स्वयं यांच्या क्षमता आहे, ताकद आहे, चेंडू वळवण्याची एक कला आहे. ते कलेचा इथे पुरेपूर वापर केला जातोय फायनलच्या सामन्यामध्ये. इथे हा चेंडू जाईल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्येत आणि इथे सिंगलचा प्रयत्न. नक्कीच इथे काय निर्णय येईल. पंचांकडे लक्ष असेल की तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. पंच आत्ताचा काय डिसिजन आहे कळवला जाईल. व्हाईट +1 म्हणजे इथे धावसंख्या 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचती. 46 धावा धावफलकावरती. अजून देखील 9 चेंडू विजयासाठी धावा बनवायच्या. 37 9 चेंडू 37 धावांची गरज. 9 चेंडू 37. सामना 9 चेंडू 37 धावांवरती अडकलाय. स्वयं गोलंदाजी मार्कवरती. स्वयं आपल्या संघाला इथे नऊ चेंडू विजयासाठी 37 धावांची गरज. 9 चेंडू 37. हा चेंडू जर बघितलं डॉट बॉल आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. टिपला जातोय जेल. संतोष सौरभ यांचा खेळ. सौरभ बॅक टू द पवेलियन. सामना अजून देखील जर बघितलं न्यू बॅटर मैदानामध्ये छत्रपती दरेकर. इथे सामन्यामध्ये अजून देखील जान भरण्याचं काम करू शकेल का. 7 चेंडू धावा बनवायच्या. 37 धावांची गरज. सामना थोडासा दूरवरती पाहायला मिळतोय. नक्कीच जर बघितलं नाणेफेक जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय कळवला होता परंतु तो निर्णय कुठेतरी अडचणीत आणणारा ठरलाय की काय पाहावं लागेल. 7 चेंडू आणि विजयासाठी जर बघितलं 37 धावांची गरज. 7 चेंडू 37. इथे चेंडू काढून दिला. क्षेत्ररक्षकाने चेंडूला मात्र इथे अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याला आलंय अपयश. इथे आला षटकार आणि षटकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 52 या आकड्यावरती. विजयासाठी 6 चेंडू धावा बनवायच्या 31. इथे रिंकू सिंगची खेळी कोणाच्या बॅट मधून येईल का पाहावं लागेल. ट्रॅकिंग एंड वरती विशाल. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल विशाल. कोणता विशाल आपल्या संघाला विजय. विशाल विरुद्ध विशाल. विशाल चव्हाण विरुद्ध विशाल.
6 चेंडू 31. सहा चेंडू 31 धावांची गरज. इथे पहिल्या चेंडूवरती आलाय मोठा प्रहार, षटकार. सामना अजून संपलेला नाही. विशालच्या बॅटमधून आलेला हा षटकार. 5 चेंडू विजयासाठी 25. 5-25. नक्कीच जर बघितलं 5 चेंडू 25 धावांची गरज. 5 चेंडू 25. सामना संपलेला नाहीये. फिंगर क्रॉस झाले तिथे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर्तन आला. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव देखील केली जाईल पूर्ण. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नक्कीच, परंतु बॅटर इथे सेफ असेल. 2 धावा आल्यात. 4 चेंडू विजयासाठी धावा बनवायच्या 23. 4 चेंडू 23. इथे प्रत्येक चेंडूवरती जवळपास षटकार गरजेचं असेल. 4 चेंडू 23 धावांची गरज. कोण ठरणार श्रीमंत शिवज्ञ प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 चा मानकरी? हा चेंडू निर्णायक असेल. हा चेंडू निर्णायक असेल. निर्णय फिरवणारा असेल. विशाल गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग वरती विशाल चव्हाण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच आकाशात. इथे आलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती डबल षटकार. 66 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू 17 धावांची गरज. 3 चेंडू 17. 3 चेंडू 17. कोण ठरेल कोणासाठी खतरा? विशाल चव्हाण की विशाल? पाहावं लागेल. 3 चेंडू 17 धावांची गरज. सामना काय कुठे होता? सामना कुठे आलाय? मोठा फटका, मोठा फटका, मोठा फटका, मोठा फटका आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. विशाल यांचा आज दिवस होणार का खास? इथे सामना पूर्णपणे फिरवला जातोय. 3 चेंडू 10 धावांची गरज. सामना कुठे होता? सामना कुठे आलाय? विशाल मैदानामध्ये अक्षरशः धिंगाणा घालतोय. इथे जर बघितलं तर सिंहगडची प्रसिद्ध आहे काळी मैना. विशाल करतोय गोलंदाजाची इथे दैना. सामना अजून संपलेला नाहीये. 3 चेंडू 10 धावा आणि फ्रीचा चेंडू. विशाल चव्हाण मैदानामध्ये अजून देखील जर बघितलं ना तर काय खेळी केलीये. सामना कुठे होता? सामना कुठे आलाय? सुख सागरचा स्टार विशाल चव्हाण. फ्री चेंडू, फ्री चेंडू. फायदा उचलला जाणार का? सामना इथे जवळ बनवला जाणार का? उघडा डोळे पाहणी. पुढील चेंडू फ्रीवाला फुकटचा हिट. श्रीमंत शिवज्ञ प्रीमियर लीग ठरतीये सुपर डुपर हिट हिट हिट. इथे फ्रीचा चेंडू, परंतु नो बॉल. गडबड झाली, गोंधळ घडलाय. छत्रपती बॅक टू द पवेलियन. इथे सिंगल आलीये नो बॉलची. म्हणजे जर बघितलं 3 चेंडू अजून देखील असतील. पुढचा चेंडू देखील फ्री हिट असेल आणि 3 चेंडू धावा बनवायच्या 9 धावा. नक्कीच जर बघितलं माझ्याबरोबर समालोचन कक्षात विनोद चोरगे सर आहेत. नक्कीच त्यांचा देखील इथे आपल्याला आवाज पाहायला मिळेल.
शेवटचे 3 चेंडू धावा बनवायच्यात 9. धन्यवाद शुभम सर. सामना मात्र गरम झालाय. विशाल चव्हाणने मात्र तो गरम केलाय. शिवान्या प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. कोण होणार या वर्षीचे चॅम्पियन? चॅम्पियन होण्यासाठी 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडू मध्ये बनवायच्या धावा. 3 चेंडू 9 धावांची गरज. श्रीमंत शिवाज्ञा प्रतिष्ठान आहे. श्रीमंत शिवाज्ञा प्रीमियर लीगचा थरार चौथ्या पर्वाचा चॅम्पियन होणार का? हे मात्र 3 चेंडू. काय फटका खेळलाय विशाल चव्हाणच्या बॅट मधनं. हवाई हल्ला. ए स्ट्राईक. चेंडू भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. विशाल चव्हाणने मात्र सामना बनवला. जो सामना निखिल शेठ मुत्ता युवा मन संघाने गमावला होता तो सामना परत एकदा विशालने खेळला. हिम्मते मर्दात ते विशाल चव्हाणची बॅट अगदी मैदानामध्ये बोलायला लागली. विशाल चव्हाणने मात्र सामना परत एकदा खेचून आणलाय. सितारा हाला प्रीमियर लीग आपण पाहतोय ज्या पद्धतीने तो मैदानामध्ये विशाल खटाळ विरुद्ध विशाल चव्हाण. विशाल विरुद्ध विशाल. कुणाचा होणार विशाल विजय? मॅच रंगतदार होतीये आणि विशाल चव्हाणच्या बॅट मधनं हवाई हल्ला. सामना जिंकला निखिल शेठ. काय मॅच झाली. फायनलचा थरार. फायनलची मॅच फायनल सारखी पार पडली आहे. विशाल ठरला ही मॅच ती परत एकदा विशाल आणली आहे. या वर्षी चौथ्या पर्वाचे चौथ्या शेठ मुत्ता युवा मंच या वर्षी चॅम्पियन आणि विशाल चव्हाण विशाल या मॅच मध्ये ठरला. काय बॅटिंग केली विशाल चव्हाणने. जो सामना अगदी गमावला होता तो सामना परत खेळून आणला. शिवाज्ञा प्रीमियर लीग मध्ये आणखी एक स्टार खेळाडू आपल्याला मिळाला आहे. त्याचं नाव विशाल चव्हाण. हे नाव मात्र ठेवा. विशाल चव्हाणने केलेला खेळ मात्र लक्षात ठेवा. जी मॅच इथे मात्र मध्ये त्या मॅच साठी विघ्नहर्ता धावून आला. K19 संघाच्या खेळण्यामध्ये अगदी गोट्यामध्ये आनंदाचा जवळपास विजयाचा घास त्यांनी घेतला होता. तो घास विशाल चव्हाणने परत एकदा खेचून आणला. सामना जिंकलाय. अभिनंदन टीम. अभिनंदन विशाल चव्हाण आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन. जबरदस्त मॅच मैदानामध्ये पार पाडली गेली आणि एक नेत्रदीपक सोहळा आज आपण इथे पार पाडताना पाहिला.
हॅलो हॅलो हॅलो. बेस्ट यातलं बेस्ट प्राइस काय? लगेच आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय. या मॅचचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच या किताबापासून आपण सुरुवात करतोय. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल चव्हाण ठरला या फायनल मॅचचा हिरो. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल चव्हाण ठरला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब विशाल चव्हाणला दिला जातोय. जबरदस्त खेळ विशाल चव्हाणने या स्पर्धेमध्ये केला. फायनलचा तो हिरो ठरला. फायनल मॅच मात्र निखिल शेठ मुत्ता या मॅचला जिंकून देण्यामध्ये विशालचा मात्र फार मोठा हातभार पाहायला मिळाला. अभिनंदन विशाल, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि यानंतर आता आपण अंपायरचा सन्मान आपण करणार आहोत, पंचाचा सन्मान करणार आहोत. मी पंचांना विनंती करेल, पंच संकेत शिंदे सर
प्रकाश पवार, त्याचबरोबर अनिकेत आणि अशोक गीते यांचा सन्मान केला जाईल. यस, संकेत शिंदे सर यांचा सन्मान केला जाईल. स्कोरर स्कोरर यांचा सन्मान आपण करणार आहोत. अथर्व काकडे यांचा सन्मान आपण करणार आहोत. अथर्व काकडे सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेमध्ये स्कोररची भूमिका अथर्वने चांगली पार पाडली. अथर्वचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अथर्व काकडे या स्पर्धेमध्ये स्कोररची चांगली भूमिका पार पाडली. अथर्व काकडे ठरलाय एक उत्कृष्ट स्कोरर आणि या स्पर्धेमध्ये अथर्वचा सन्मान केला जाईल. यानंतर आपण पंचाचा सन्मान करा. संकेत शिंदे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेमध्ये चांगलं पंचाचं काम केलं. संकेत शिंदे या स्पर्धेतील उत्कृष्ट पंच. संकेत शिंदे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेमध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये संकेत शिंदे सर पाहायला मिळाले. संकेत शिंदे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. यानंतर कॉमेंटेटर यांचा सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेमध्ये शुभम शिंदे सरांचा सन्मान या ठिकाणी. शुभम शिंदे सर या स्पर्धेमध्ये समालोचकाचं सुंदर काम पार पाडलं. शुभम शिंदे सरांचा शुभम संधी सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. आणि शुभम शिंदे सरांचा सन्मान या ठिकाणी आपण केला. यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांनी टेक्निशियनची भूमिका पार पाडली कुणाल काकडे सरांचा सन्मान केला जाईल. कुणाल काकडे सरांचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेमध्ये टेक्निशियनची एक चांगली भूमिका पार पाडली. कुणाल काकडे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. यानंतर आपण सन्मान घेणार आहोत युट्यूब लाईव्ह जे आपण पाहिलं पुणे टेनिस क्रिकेट डॉट इन चा सन्मान या ठिकाणी झाले. युट्यूब लाईव्ह युट्यूब वाले आकाश जरे सर युट्यूब लाईव्ह तुम्ही या. डीजे ना पण बोलो. डीजे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. युट्यूब लाईव्ह यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुणे टेनिस डॉट इन माध्यमातून स्पर्धा आपण पाहिली त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर आपण सन्मान करणार डीजे नक्कीच जर बघितलं आपल्याला पाठीमागचे 2 दिवस ज्यांच्यामुळे आवाज पर्यंत पोहोचला त्या डीजेचा इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद डीजे. आवाज इथे पोहोचला आणि पाठीमागचे 2 दिवस ज्या आवाजाने अक्षरशः या मैदानामध्ये तुफान राडा घातला त्या व्हॉइस ऑफ पिच क्रिकेट विनोद सर चोरगे यांचा इथे सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. धन्यवाद सर. त्याचबरोबर जर बघितलं इतर कोणाचे सन्मान आणि आता आपण जनरेटर जनसेट वाली टीम यांच्या माध्यमातून जनसेट आपण पारितोषिक करते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गेलं
त्या खेळाडू आपण उत्कृष्ट रक्षक हा किताब देतोय. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एनी गेसेस? ओमकार घोरपडे स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करणार आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक इथं मी राजू शेठ यांना विनंती करेल आपण यायचंय. एक उत्कृष्ट सायकल स्पोर्ट्स सायकल देऊन आपण सन्मानित करतोय. या स्पर्धेचा उत्कृष्ट ठरलाय ओमकार घोरपडे. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओमकार घोरपडे. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओमकार घोरपडे. आणि यानंतर आपण आता जाहीर करतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट विकेट किपर ज्याने मात्र चांगली विकेट किपिंग केली. या स्पर्धेमध्ये आपण जो नियम ठेवला होता एकच विकेट किपर असेल जो मात्र शेवटपर्यंत विकेट किपिंग करेल त्याचा दमदार खेळ पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट विकेट किपर ठरलाय 10 संघांमधून एक विकेट किपर निखिल मुत्ता. या स्पर्धेचा उत्कृष्ट विकेट किपर आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक स्पोर्ट्स सायकल देऊन आपण सन्मानित करतोय निखिल मुत्ता या स्पर्धेचा उत्कृष्ट विकेट किपर. निखिल शेठ मुत्ता संघाचा संघ मालक आणि खेळाडू विकेट किपर ठरलाय निखिल मुत्ता या स्पर्धेचा उत्कृष्ट विकेट किपर. यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण देतोय ज्याने मात्र गोलंदाजीच्या जोरावरती सगळ्या फलंदाजांना नाचवत ठेवलं. सन्माननीय झहीरभाई यांच्या शुभ हस्ते हा किताब आपण देणार आहोत. झहीरभाईंना विनंती कर आपण यायचंय. एक आकर्षक ट्रॉफी आणि एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल देऊन आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज धनंजय कांबळे. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज धनंजय कांबळे ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. धनंजय सायकलवर बसायचे. धनंजय ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. धनंजय 2 मिनिट. धनंजय कसं वाटतंय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तू ठरलायस कसं वाटतंय? चांगलंच वाटतंय. टुर्नामेंट एक नंबर मला खूप आवडली अशीच भरवत जावा. यस अभिनंदन धनंजय. आणि आता आपण उत्कृष्ट फलंदाज हा किताब आपण देतोय ज्या फलंदाजाने धमाका केला बॅटिंगने धमाका केला धावांचा पाऊस. काय वाटतंय कोण आहे या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज? अनेक नाव आहेत पण या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ऋतेश कुंभार RK ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. क्रिक हिरोज. ओके क्रिक हिरोज वरती ज्या ऍप्लिकेशन वरती नावं आली आहेत नावानेच आपण जाणार आहोत.
जर ऑब्जेक्ट या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज सिद्धार्थ बांदल, या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज 371 धावा बनवणारा सिद्धार्थ बांदल ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. सिद्धार्थ ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. अभिनंदन सिद्धार्थ, या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज हा किताब पटकावलाय. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज नावाचा दरा पाहतो तो स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. सिद्धार्थ, कसं वाटली या स्पर्धा खेळताना? स्पर्धा एकच नंबर होती. थोड्या चुका झाल्या, नाही तर फायनल पण आपलीच होती. जबरदस्त खेळ सिद्धार्थ बांदल. सिद्धार्थ जायचं नाहीये इथं. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील ठरलाय सिद्धार्थ बांदल, या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज बॅटर. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी 2 आकर्षक स्पोर्ट्स सायकल केला जाईल. योगेश दादा खोपडे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सिद्धार्थ मॅन ऑफ सिद्धार्थ ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. खरं तर सिद्धार्थ आता संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. सिद्धार्थ या आता परत या. जेवढे बक्षीस घेतात तेवढे बक्षीस आपण हे करणार आहोत. सिद्धार्थ, अभिनंदन. आज स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू झाला असेल तरी तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या धनकवडी पारितोषिक येतं. ते पारितोषिक एक जोरदार टाळून जाऊ द्या. मॅन ऑफ द सिरीज सिद्धार्थ बांदल. कसं वाटतंय बेस्ट बॅटर ही स्पर्धा कशी वाटली? या स्पर्धेमधला अनुभव तुझा काय होता आणि बाहेर तुला या फायदा? इंडिव्हिज्युअल गेम तर एक नंबर झाला. इंडिव्हिज्युअल तर मस्तच झाला. थोडं टीम वर्क कमी पडलं, नाही तर फायनल देखील खेळलो असतो. आणि स्पर्धा माझी इच्छा होती पीपीएलच्या आधी जर झाली असती ना, ऑप्शनला मदत झाली असती, अनेक पोरांचा टीम खेळला असता, नवीन प्लॅटफॉर्म मिळाला असता. पण ठीक आहे, मुलांना संधी भेटेल या टुर्नामेंट करण्यासाठी. जगांना मी मनापासून आभार मानतो. आणि या स्पर्धेमध्ये संघ मालकांबद्दल काय सांगशील? ज्या संघ मालकांनी तुला फॉर्माटा सपोर्ट केला त्यांच्याबद्दल तू काय सांगशील? संघ मालक असं संघ मालक टीमला भेटावा, कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह कोणतीही गोष्ट असू, केलं पुश केलं, चुका झाल्या तरी ती संधी दिली. माझी इच्छा आहे असे प्रत्येक मुलांना असले संघ मालकाच्या संधी भेटावी. अभिनंदन सिद्धार्थ, खूप चांगला मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅटर मिळाले. अभिनंदन. तर आता आपण जाणार आहोत सांघिक पारितोषिक. तर दोन्ही सायकल घेऊन जायचे आहेत. सिद्धार्थ, दोन्ही सायकल घेऊन जायचे. आता आपण सांघिक पारितोषिक या ठिकाणी देतोय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 21,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. येस, जनसेट वाले दादा इथे आले असतील तर त्यांचा सन्मान देखील बाकी आहे. जनसेट वाली टीम, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. जनसेट वाले दादा, विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचंय. वैभव दादांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जाईल.
तर आता आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक घेतोय, आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर तब्बल 21,000 रुपयाचं कॅश प्राइज हे देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. मी संघ मालकांना विनंती करेल की आपण यायचंय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय.
एलईडी टीव्ही आणि टीम साठी आकर्षक ट्रॉफी देऊन आपण करणार आहोत. संघ मालकासाठी एक आकर्षक एलईडी टीव्ही आणि संघाला मिळते आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. फोटो अभिनंदन टीम. अभिनंदन टीम. तर यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक टीम व्यंकटेश्वरा ग्रुप ठरतायत तृतीय क्रमांकाचे मानकरी. टीम व्यंकटेश्वरा ग्रुप तृतीय क्रमांकाचे मानकरी. चला व्यंकटेश्वरा ग्रुप संपूर्ण टीम आणि वैभव दादा कामटेंना विनंती आहे आकर्षक एलईडी टीव्ही. चला पूर्ण टीम. टीम व्यंकटेश्वर ग्रुप ठरतायत या स्पर्धेचे तृतीय क्रमांकाचे मानकरी. एक आकर्षक एलईडी टीव्ही आणि त्याचबरोबर मानाची तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. आणि या स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय टीम व्यंकटेश्वरा ग्रुप ठरतायत या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी. अभिनंदन टीम व्यंकटेश्वरा ग्रुप. आणि यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी जाहीर करतोय. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आपण जाहीर करणार आहोत. आणि या स्पर्धेचा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी एक आकर्षक एलईडी टीव्ही आणि दुसऱ्या क्रमांकाची मानाची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. टीम K19 युनिकस डेव्हलपर. जोरदार टाळ्यांचं स्वागत करूया टीम K19 युनिकस डेव्हलपर्स. एक एक खेळाडू प्रत्येक खेळाडूचं बक्षीस आहे. आणि त्याचबरोबर एक
आकर्षक LED टीव्ही देऊन आपण संघ मालकाला सन्मानित करतोय. या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे मानकरी टीम K19 युनिकस डेव्हलपर्स या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे मानकरी. आणि या संघाचे संघमालक योगेश दादा खोपडे, संदीप दादा काळे यांच्यासाठी एक आकर्षक LED टीव्ही आणि त्याचबरोबर प्रथम क्रमांकाची मानाची ट्रॉफी केलं जात आहे. अभिनंदन टीम K19 युनिकस डेव्हलपर्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. यानंतर आपण सन्मान करणार आहोत. प्रथम क्रमांकाचा मान ज्या संघाने मिळवला टीम निखिल शेठ मुत्ता 11. जोरदार टाळ्याने स्वागत करूया टीम निखिल शेठ मुत्ता 11. आणि या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मानकरी यावर्षी श्रीमंत शिवाज्ञा प्रीमियर लीग गाजवली ज्या संघाने तो संघ आहे निखिल शेठ मुत्ता 11. या वर्षीचा चॅम्पियन टीम निखिल शेठ मुत्ता 11.